आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी। वर्षाच्या शेवटी राज्यामध्ये पावसाचा इशारा देण्यात आलाय। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा सक्रिय पट्टा तयार झालाय। अरबी समुद्रात आर्द्रता वाढली आहे। परिणामी राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। जोरदार पावसासह काही ठिकाणी गारपीट होण्याचाही अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 26-28 डिसेंबर दरम्यान जोरदार पावसाची शक्यता आहे आणि 27 डिसेंबरला वादळी पावसासह गारपिटीची ही शक्यता वर्तवण्यात आली आहे। राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून किमान तापमान वाढलेले आहे। कडाक्याची थंडी कमी झाली असून येत्या काही दिवसात किमान तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे वर्षाची सांगता वादळी पावसाने होणार असल्याचं हवामान खात्याच्या अंदाजावरून स्पष्ट होतंय। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूयात कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आलाय। 26 डिसेंबर रोजी धुळे, नंदुरबार, जळगाव या ठिकाणी अलर्ट देण्यात आलेला आहे, कारण या ठिकाणी पाऊस जोरदार होऊ शकतो। 26 डिसेंबर रोजीच नाशिक, छत्रपती संभाजीनगर इथे देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे सतर्कता बाळगावी सांगण्यात आले। 27 डिसेंबर रोजी नाशिक, पुणे, वाशिम, जळगाव, धुळे या ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो। 27 डिसेंबर रोजी परभणी, बीड, अकोला, अमरावती, बुलढाणा इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे।